प्रियाताईंचे बाबा नटश्रेष्ठ कैलासवासी प्रमोद दामले यांचे आशीर्वचन घेऊन निर्माण केलेल्या सांस्कृतिक सेवेत लहानपणापासूनच नाट्य आणि चित्रपटात अभिनय म्हणून काम करणाऱ्या प्रिया दामले म्हणजे आपल्या वडिलांचा आशीर्वाद त्यांना बघा पाठीशी आहेच आणि तोच घेत त्यांनी ह्या क्षेत्रात पूर्णपणे स्वतःला झोकून दिलेला आहे. प्रसिद्ध कविताकार पण आहेत. नाट्य निर्मिती प्रमुख दिग्दर्शक नटश्रेष्ठ कैलासवासी बाळ कोल्हटकर यांच्या वाहतो ही दुर्वांची जोडीचे एकपात्री कार्यक्रमाचे 11,111 प्रयोग यांनी यशस्वीपणे पार केलेले आहेत. म्हणजे प्रियाताई दामले बघा नावाप्रमाणेच प्रिय अगदी असं आणि कामाला सुद्धा त्या महत्त्व देतात. प्रिय काम करतात, कामात किती प्रियता दाखवतात हे आपल्याला दिसून येतं. त्यांचे शब्द ऐकण्यास आपण सर्व उत्सुक आहात. मी त्यांना विनंती करते की आपले मनोगत व्यक्त करा. माझ्या वडिलांची आता उल्लेख झाल्याप्रमाणे वडिलांची नाट्यशारदा ही नाटक संस्था 1966 पासून कार्यरत असली. नाटकाचा प्रवास हा खूप जवळून अनुभवलेला आणि प्रत्येक गोष्टीत कलाकार हा काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण घरातच असल्यामुळे या सगळ्या कलाकारांना बरोबर घेऊन आपणही काहीतरी केलं पाहिजे किंवा आपणही कुठेतरी समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने माझ्या वडिलांच्या दुःखद निधनानंतर मी त्यांच्या नाट्यशारदा या संस्थेचं तितिक्षा इंटरनॅशनलमध्ये रूपांतर केलं. आज तितिक्षा इंटरनॅशनलला 10 वर्ष पूर्ण झाली आणि तितिक्षा इंटरनॅशनल दशकपूर्ती सोहळा सादर करते. त्याचा मला खूप अभिमान आहे. इथे आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रातले कार्यरत असणारे बहुसंख्यित महिला वर्ग हा कुठेही जरी असला, कोणत्याही क्षेत्रात जरी असला तरी सुद्धा त्यांचं मनोरंजन करण्याचं काम आमच्याकडे कलाकारांकडे असतं. आणि कलावंत हा असा असतो की त्याला दुसरं काही वॉइस चॉईस नसतो. आणि अशा माझ्यासारख्या अतिसामान्य कलाकाराला हा कलावंत मंच इथपर्यंत घेऊन आला. मी खूप लहान असताना नाशिकमध्ये आले होते प्रयोगाच्या निमित्ताने. वाहतोही दुर्वांची जोडी मी एकपात्री प्रयोग करते त्या एकपात्रीच्या निमित्ताने आले होते. पण त्यानंतर मुंडे सरांनी कार्याची दखल घेऊन मला इथे बोलवलं. अर्थात मागच्या वर्षीही त्यांचा मला फोन आला होता पण काही कारणास्तव मी येऊ नव्हते शकले. मी त्यांना म्हणलं होतं काही झालं तरी पुढल्या वर्षी मी येणार आहे आणि मी आज आपल्यासमोर आले. थोडक्यात माहिती जरा तितिक्षा संदर्भात देते. तितिक्षा जसं कला साहित्यिक सांस्कृतिकमध्ये काम करते तसंच ती 3 ते 13 या वयोगटासाठी मुलामुलींसाठी काम करते. 3 ते 13 मध्ये जे काही आपल्याला बहुआयामी व्यक्तिमत्व सापडतं कलाकारांच्या दृष्टिकोनातून त्यांना कसं काय प्रेरित करून किंवा त्यांना कसं काय आपण कलाकारांकडे आणू शकतो. कारण कलाकार हा आता कमी झालाय. प्रत्येक जण हा म्हणतो की जिथे मला पैसा मिळेल तिथे आम्ही जाऊ. नुसता पैसा पाहिजे, नुसता पैसा येणार. आमच्या इथे काम करायला मेंबर्स कमी असतात. सरांना चांगला अनुभव असेल या गोष्टीचा. पण संस्थापक जेव्हा काम करतो तेव्हा त्याच्या पाठीशी राहणारे खूप कमी लोक असतात. इथे जसं आता प्रमोद सरांचा उल्लेख करावा लागेल मला. इथे त्यांची धडपड त्यांच्या सगळं मी बघत होते कारण मी तेच करते, 10 वर्ष तेच करते. त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभं राहणारे कमी असतात. येऊन नुसते सत्कार सोहळे बघून घेऊन पुरस्कार घेऊन कार्यक्रम न संपताच अर्धवट टाकून निघून जाणारे खूप असतात. आणि त्याचा विचार हा कुठेतरी आपणच करायला पाहिजे या दृष्टिकोनातून आमचं काम आता चालू आहे. आम्ही 3 ते 13 वयोगटासाठी काम करतो आणि असेच सरांकडनं मला संधी मिळत जाईल. सरांच्या पाठीमागे मी सतत असेल आणि परत एकदा धन्यवाद देते आणि थांबते.